कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव मंचेकर. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी ब्लॉग चालू केला आहे कारण की आज मी आहे सिक वरती. आणि आज फॉर द फर्स्ट टाइम एव्हर मी खोटी सिक नाही टाकलेली आहे. मी खरी सिक टाकलेली आहे कारण की आज माझी खूपच तब्येत खराब आहे. ताप आलाय, पाठ दुखते, डोकं दुखतंय आणि अननेसेसरी वेस्ट नळासारखं वाहत आहे. असंच विचार केला की आज आपण ब्लॉग करूया ना, का नको करूया. व्हॉट आय ईट इन अ डे, सिक एडिशन. हाँ ये कर लो पहले. करूया ना, वाय नॉट. म्हणजे नेहमी मी तुम्हाला चांगलंच दाखवतो, नेहमी मी तुम्हाला असं एन्थुझियास्टिक वगैरे सगळं दाखवतो. तर ज्या दिवशी मी असं मळगलेलं वगैरे आहे त्या दिवशी पण आपण ब्लॉग करूया ना, आणि रिअल तुम्हाला सगळं दाखवूया. का ऍक्च्युली असं वाटतं की मला का ताप आलाय कारण की खूप दिवसापासून माझा दात दुखत होता आणि दातामुळे माझं सिव्हिअर हेडेक होत होतं. आणि त्याच्यामुळे मी नुसतं गोळी 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 असं कांदे बटाट्यासारख्या गोळ्या गोळ्या खात होतो. म्हणून मला ते असं झालंय. आणि मी नेहमी जेव्हा पण गोळ्या खातो ना, तर त्या गोळ्यांमुळे मला ताप येतो आणि मग ते तापासाठी मी गोळ्या खातो. अरे कहना क्या चाहते हो. लाईफ. मम्मी बसली आहे, काय बोलायचं बोल. व्हॉट कुड बी द रिझन्स मला ताप आला असेल. आणि आज मला हाय खूप ताप आहे. रात्री पण मी एवढं कुडकुडत होतो की मी पंखाच बंद केला. 3 वरती की 2 वरती पंखा ठेवून झोपला, मस्त 5 वरती नाही, पण ठेवलेला. ताप थोडा वर्षात ना एकदा यायलाच पाहिजे. मला तर येतच नाही. मी वाट बघते ताप मला कधी येतो. ताप येतो, पण मला येतच ओके, ताप आला, बट त्याच्यासोबत पाठ पण दुखते, डोकं दुखतंय, भरपूर काय काय. मैं तो थक गई भाई. ऍक्च्युली मी आज वर्क फ्रॉम होम घेतलेलं. बट मग माझा मॅनेजर बोलला की चुपचाप लीव्ह टाक कारण की त्याला माहिती आहे की वर्क फ्रॉम होम घेतलंय आणि सिक आहे म्हणजे काहीच काम नाही करणार. म्हणून तो मला बोलला की सिक लीव्ह टाक, उगाच तू ऑनलाईन असशील तर लोक तुला काम करायला एक्सपेक्टेशन्स ठेवतील, त्यापेक्षा एक काम कर, सिक लीव्हच टाक. काय कोको कोला. हा तेच ना. खातो आणि त्याच्यावर ते कोको कोला 1000 वेळा झाले सांगून ते नको तसलं काय पीत बीत जाऊ. यशला पण किती वेळा सांगितलं, तो पण दीदीचं ऐकत नाही. प्यायला पाहिजे. आणि आता बघ, काय कालपासून काही खाल्लं नाही, काय नाही. मग आता पेज दिलीये करून. हा, मी आता फर्स्ट माझं जे मील आहे, मील ज्या दिवशी मला बरं नसतं त्याचा सर्वात पहिला माझं मील असतं सकाळ सकाळी ओव्याचं पाणी. कारण की मला पोट साफ करायचं आहे. जरा नळ मला जास्त पोट फास्ट करायचं. झालं ते रात्रीपासून झालं ते सगळं साफ. बरं ते पोट साफ झालं ना. काय काय खाल्लंस ते, पनीरची भाजी पाहिजे तुम्हाला सारखी. प्रोटीन. प्रोटीन कसलं प्रोटीन ते पण प्रमाणातच खायचं असतं. काय क्या करता रे तेरी तो. आणि मग आता पहिलं 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 मील दिवसाचं दॅट इज म्हणजे पेज. मला पेज नाही आवडत, बट पेजची टेस्ट चांगली असते. ती कन्सिस्टन्सी मला आवडत नाही, बट मम्मी मला बोलले की पेज खायची असते, पेज खाल्ल्याने जरा पॉवर येते, पॉवर. ताकद. कारण कालपासून रात्रीपासून काहीच नाही खाल्लेस ना. आणि इथे पेज चालू आहे आणि ते मास्टर शेफ आम्ही बघतोय कारण की आम्हा दोघांना मास्टर शेफ बघायला खूप आवडतं. आणि नेहमी जेव्हा पण मास्टर शेफ येतं आम्ही बघतो. आणि माझ्यामुळे मम्मीला आज आराम. म्हणजे चपाती भाजी. जेवण वगैरे काय बनवायची गरज नाही. मम्मीचं जेवण वगैरे सगळं तू रेडी आहे. जेवला नाहीस ना रात्री, मग ते सगळं आहे. आता पप्पा तर गावी गेले, मग मला बस झालं एकटीसाठी. तुला पेज करून ठेवली ना टोप भरून, आणि नारळ पाणी, सफरचंद. तर बस आजचा ब्लॉग असा छोटाच असेल कारण की ऑब्व्हियसली एवढं सगळं पण मी करू नाही शकत कारण की मला उठायलाच कसं तरी होतंय. ऍक्च्युली नाही माहिती की मी आज का ब्लॉग करतोय. आज रेस्ट केलं पाहिजे, रेस्टच आहे. बट मी विचार केलाय की काय करू एकटा बसून. मम्मीसोबत तर चिल मारणारच, बट ताप आलाय, काय करू. रील्स वगैरे बघत बसण्याऐवजी मी तुमच्याशी बोलतो. सो आता नारळाचं पाणी आणलं आहे. मला जरा कसं तरी होतंय ना, म्हणून मग मी विचार केला की नारळाचं पाणी विल हेल्प माय स्टमक. म्हणून मी विचार केला की चला नारळाचं पाणी घेऊ. आणि आणि अजून काय नाही. आणि मग नंतर बघू कसं चालतं. आता मी आंघोळीला वगैरे जातो, आंघोळीलाच जाऊन येतो. मग नारळ पाणी आपण खाऊ, पिऊ. मी आली गौरांग 12:15. मी बोललो ओ माय गॉड, ओ माय गॉड. काय करू 12:15चं आता, काय करू मग. मी ह्याला हात लावला. हा मम्मी खूप थंडगार आहे, एकदम फ्रीज मधला काढल्यासारखं वाटतंय. एवढा कंटाळा आलाय मला. फटका देईन ना. मम्मी नेहमी असेच मला बोलते. काय नाही, ऍपल देऊ का कापून, का पेज परत पितोय. ही काही त्याच्यानीच तर आता तुला बरं वाटलं ना जरा. हा पण आता पेज नको, आता काहीतरी मला चवीदार हवंय. मग नारळ पाणी पी. काय माहिती, जेव्हा बरं नसतं तेव्हा मग असं
आळस येतो असं टाइमपास करायला इच्छा होते. आणि तर मला आता कधीपासून मास्टर शेफ बघतोय तर मास्टर शेफमध्ये तर नूडल्स ॲड येते तर ते मला खायची इच्छा आली आहे. नाहीच खाणार आहे मग मी आतमधनं ओरडते की नाही खायचं आहे, नाहीच खाणार आहे. तुम्ही पण असंच करतात का? एक हात असाच वरती असतो आपला, मग आराम वाटतं. हे बघा असं एक हात वरती आराम वाटतं, ऍक्च्युली आराम वाटतं. वाताई तिनं डे, वाताई तिनं डेचं दुसरं की आपण हे खाऊया, काय काय बोलतात त्याला, सकाळी माझ्यासाठी डबा भरलेला तो आता स्वतःच भाजी खाते त्याच्यामधली. मी 2 मागवले कोकोनट, तर मला ना त्याच्यामध्ये हे कोकोनट ओपनर फ्री भेटलं. हे चांगलं. आता मग हे करायची गरज नाही, मेहनत फालतूची करायची गरज नाही. आणि हे पण मागवलं, हे हे ते बरं प्लास्टिकचं हा. असण्यापेक्षा. ते प्लॅस्टिकचे ना ते ह्यांच्या नाकात जातात, कासवांच्या, म्हणून हा पण ते चांगलं धुवून ठेवायला पाहिजे. ब्रश पण दिलंय. हा. मी ते एकदा बघितलेलं की ह्यांच्या नाकात जातात. कुठे जातात ते नाकात घालायला? स्ट्रॉ प्लास्टिकचे नाही चुकून जात असतात, त्यांना थोडी पाण्यात माहिती जर असतं टाकलं बिचारे. असेल तर म्हणून म्हणून हे घेतलं, कारण की रियुजेबल आहेत ना, रियुजेबल. किती इझिली काम होत आहे, किती इझिली. नाहीतर ते खिळ्याने ठोकत बसा, चमच्याने काढत बसा, ते खरडवत बसा, त्यापेक्षा हे किती इझिली मी फक्त फिरवतोय गोल 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 गोल. तुम्हाला एक गोष्ट आज सांगतो, हे झेप्टो बिप्टो बनणं, कोकोनट वॉटर वगैरे नका मागवत जाऊ, बिलकुल पण. कारण की हे बघा, मी हे पियत होतो ना, तर हे अख्खं गारगाट झालेलं. तर म्हणजे हे एक तर फ्रोझन असू शकतात किंवा हे ॲक्च्युली एवढं थंड असेल, आय डोंट नो. खाली जो असतो ना अण्णा, त्याच्याकडनं घ्या, त्याचं मस्त एकदम गोड पाणी असेल आणि खोबरं पण असेल. नेक्स्ट गोष्ट जी आहे, आपला इलेक्ट्रॉल पावडर आपण तर सगळे लोक पियतच असतील. कारण की मला जरा डिहायड्रेशन झालंय ना, म्हणून मी विचार केला की इलेक्ट्रॉल पावडर इज मस्ट. ताप आलाय आणि बघ मुद्दाम माझ्यासमोर, मग कधीच आणून ठेवू, सांगितलेलं अशा गोष्टी आणून ठेवू. मुद्दाम मी पण एक घोट पिणार हा नॉर्मल झाल्यावर, नॉर्मल. कारण की काय चवच नाही येते ना माझ्या तोंडाला. सो मी जरासा रेस्ट करत होतो. मम्मी बोलली म्हणून मम्मी असं बोलली की मी ऍपल आणून देते, तर मी नाही कसं बोलू, हिपोक्रेसी की भी सीमा होती है. हा काय नाही कसं बोलू. काय तेच तर तू विचार. ऍपल आणून देतेस बोलली ना, हा मी नाही कसं बोलू. मानते. जल्दी जाइए, मोबाईल मध्ये टाइमपास. इथे एक पेशंट बाजूला पडलाय, मामीने काय केलं? जेवला नाहीये. हा, झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. ऍपल इज द ओनली थिंग जे आता पूर्ण दिवसामध्ये मला काहीतरी चवीचं वाटलंय. खूप भारी ऍपल आहे ना, मस्त गोड 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 गोड. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार होतो की अजून जरासा ताप आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार होतो, जेव्हा मला असं ताप वगैरे असतो ना, ताप वगैरे असतो ना, तर माझं आउटफिट ऑफ द डे काय असतं ते मी जरूर सांगतो. अच्छा जी, ऐसा है क्या? ही अशी चादर घ्यायची, अच्छा, पण ओव्हरटीडी असतो माझा, असं घ्यायचं आणि दिवसभर मी असाच असतो. दिवसभर त्या कोपऱ्यामध्ये बसलेला असणार आणि दिवसभर घरामध्ये असं डब्बडल्यासारखं फिरत असतं बस. मला स्वेटर बिटर मला आवडत नाही. मला त्यापेक्षा असं असतं की चादर घेऊन मस्त असं बसून राहावं, टीव्ही बघत वगैरे किंवा लॅपटॉप वरती वगैरे काहीतरी करत, हे मला जास्त आवडतं. तर दिदी आणि यश आले, बट मी काय खात होतो ते तुम्हाला दाखवायचंच विसरून गेलो. त्याच्यामध्ये मी जरासा हँग झालेलो आणि माझं असं चालू होतं. बिग बॉस वगैरे बघितलं आणि आता असं सौरभ जोशीचा ब्लॉग बघत होतो टाइमपास. तो त्याच्या मीम्स वरती रिॲक्ट करत होतो, त्यांच्या लग्नाच्या वगैरे मीम्स वरती. सो ते बघत होतो. अँड काय खाल्लं मी, पराठा खाल्ला, पराठा. कारण की मी काल रात्रीपासून काय खाल्लं नव्हतं, तर मला असं होतं की आता काहीतरी हेवी खातो. सो एकच आलू पराठा खाल्ला, त्याच्यामध्येच माझं खतम, पोट सगळं भरलं. म्हणून मी विचार केला की बटाटा पराठा खातो. मस्त होता बटाटा पराठा, जरा चटपटा. मला काहीतरी टेस्टी नाही आहे. सर्वात मोठं मेडिसिन नजर काढणं. गुड मॉर्निंग. आता मी सकाळ सकाळच उठतात मला माहिती आहे, तरी मी नेहमी हेच बोलतो की मी सकाळ उठलो. तर आज माझी तब्येत एकदम नीट आहे, काहीच नाही आता मला वाटत आहे. पोट वगैरे सगळं एकदम फाईन.
ताप वगैरे नाही आहे, अंगदुखी आहे जराशी, बट ते तर जाणारच, त्याला जरा वेळ लागणार. सो रिकव्हरीच्या नंतरचा पहिला माझा ब्रेकफास्ट आहे काय, चहा वगैरे तर पिणार नाही मी, परत मला पोट खराब नाही करायचंय. म्हणून मी विचार केला की चला ॲपल वगैरेच खातो, लाईटच काहीतरी खातो आणि जातो ऑफिसला. आज नाही घेऊ शकत सुट्टी, कारण की मला नंतर एक लॉंग सुट्टी हवी आहे. तसं मला खायची इच्छा होती मॅगी, बट मी विचार केला की आता परत रिस्क नको, ठीक आहे, आणि मला आता सहन नाही करायचं तेवढं, मी थकलेलो. मैं तो तीसरी बार थक गई. परत दाताचं पेन हे, म्हणून मी विचार केला की जाऊ द्या आता, मॅगी बिगी नको, काय चुपचाप आपलं डाएट आता नीट वगैरे करायचं, फालतूचं कधी पण करत बसायचं नाही मम्मी मुळे. हा, आणि मला सांगा तुम्ही पण ऍपल असं सोलून खातात का? मी नाही खात. मी काल ChatGPT वरती बघितलं, त्यांनी मला सांगितलं की ऍपल सोलून खा, कारण की तुझं ऑलरेडी पोट खराब आहे. आणि हा जर ऍपल मागितला, बेस्ट बेस्ट ऍपल, बेस्ट. बिग बॉस मराठी वगैरे बघताय का? आम्ही लोक आता डेली बिग बॉस मराठी बघतो, डेली डेली म्हणजे डेली. आणि मला आता कोण आवडतंय माहिती आहे? पहिलं फर्स्ट वीकला मला तन्वी बिलकुल नव्हती आवडत, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. पण आता मला असं वाटतंय की तीच जिंकू शकते पुढे. त्याच्याऐवजी मला असं कोणी वाटतच नाही की जिंकावं, तीच एक वाटते की ती जिंकावी. आणि रुचिता तर बिलकुल नाही, ती टोळी तर बिलकुल पण नाही. ती हॅज अ बिग बॉस वाली बिग बॉस खेळते. आणि बाकी माहिती नाही, बाकी तर असे लोक आहेत जे काहीच नाही करत आहेत. जसं रोशन, ओमकार, प्रभू, अजून कोण सचिन, हे लोक काहीच नाही करत. पिकनिक चालली त्यांची. आता हे खातो आणि निघतो ऑफिसला. सो आजचा असाच टाइमपास वाला व्लॉग होता माझा, की मला बरं नव्हतं, मी विचार केला की चला आपण व्लॉग करूया. असं नको की नेहमी मी चांगल्या दिवशी सगळं व्लॉग वगैरे करतो, तर ज्या दिवशी मला बरं नाही त्या दिवशी पण व्लॉग करूया, आणि तुम्हाला दाखवतो की माझ्या दिनचर्या काय असते मी जेव्हा बरं नसतं मला त्या दिवशी. सो बस आता मी ऑफिसला चाललो, आणि हेच घालून चाललोय मी ऑफिसला. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, कारण की जोपर्यंत मन नाही भरत तोपर्यंत मी हे घालणार. आणि कसं ऑफिसमध्ये पण नवीन नवीन आहे ना, आणि मी असं घालून जातो कपडे, मग लोकांना वाटतं की दुसऱ्या दिवशी एवढं नटून आलाय म्हणजे ह्याला काय बरं बिरं नव्हतं, टाइमपास याने सिकलीफ घेतलेली, हे असंच गैरसमज होतात. मग काय करू मी आता म्हणून. सो जाऊ दे, मी जातो आता ऑफिसला. आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आपण भेटूया अनदर काहीतरी चॅलेंज सोबत. इट्स हाय टाईम.